रामानंदनगर येथील रेल्वे हद्दीमध्ये असलेलं अतिक्रमण काढल्यानं बेघर झालेल्या आंदोलकांनी पलूस येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। आम्हाला घर द्या अन्यथा पाण्याच्या टाकीवरून उड्या मारतो असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानं पलूस येथील वातावरण तणावग्रस्त बनलं होतं। 5 दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबाच्या झोपड्या रेल्वे प्रशासनानं जेसीबीनं जमीनदोस्त केल्या होत्या। सध्या ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत, त्यामुळे आंदोलकांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनाकडे पोलीस प्रशासनाशिवाय इतर प्रशासकीय अधिकारी लवकर न फिरकल्यानं आंदोलकांनी आक्रोश केला, घोषणाबाजी केली। पाण्याच्या टाकीवर चढलेल्या आंदोलकांनी बोंबमार करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पलूस तालुक्यातील विविध पक्षांच्या नेते मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली। या आंदोलनास पाठिंबा देत संबंधित निराधार आंदोलकांना स्वतःची हक्काची घरे मिळावीत अशी मागणी केली। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक समजून घ्यायच्या मनस्थितीत नसल्यानं आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं मोहिते यांनी पोलीस प्रशासन प्रांताधिकारी यांना बोलावून घेऊन संबंधित विषय मार्गी लावण्याचे आवाहन केलं। सायंकाळी अंधार पडला तरी पाण्याच्या टाकीवर बसून होते। यामध्ये लहान मुले, महिला, वृद्ध महिला, तरुणाईचा समावेश होता। पलूस पोलीस ठाण्याच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।